दृष्टांत क्रमांक 45. जैसा कपाळ परीक्षेचा. प्रकरणवश. लीळा क्रमांक उत्तरार्ध 491. रामदेवी ब्रह्मविद्या निराकरणे. हा दृष्टांत स्वामींनी जानोपाध्याय व इतर भक्तिजनांप्रती पैठण या ठिकाणी निरूपण केलेला आहे. दृष्टांत संबंध. परमेश्वरावतार निरूपण करतात, पण काही असे असतात की ते अनधिकारामुळे निरूपण विसरतात. असं असलं तरी ते पुन्हा ऐकावं अशी वासना त्यांच्याकडे उरलेली असते, हे एक. दुसरे म्हणजे त्यांनी आभारही जोडलेला असतो. थोडक्यात म्हणजे परमेश्वराने दया करावी असे जोडलेले असते. यामुळे परमेश्वर पुन्हा पुन्हा निरूपण करतात, हे खरं होय. पण ज्यांनी हे दोन्ही जोडलेले नसतात त्यांना परमेश्वर काय करतात तेच लापणिकेतून सांगितले आहे. लापणिक. एक बुद्धी दोषे विसरे का आणि का प्रती बोले, तया ते परमेश्वर उपेक्षिती, जैसा कपाळ परीक्षेचा. म्हणजे बुद्धिदोष असलेल्या नाथोबाप्रमाणे काही असतात किंवा आहेत, ते निरूपण ऐकून विसरून जातात. काही असे असतात ते ऐकलेलं निरूपण इतरांना सांगत सुटतात. इतरांना म्हणजे जे आवडरहित किंवा स्वाभिमानी असतात त्यांना ते सांगत सुटतात. अशा सांगणाऱ्या पुरुषांना परमेश्वर उपेक्षितात, अव्हेरितात किंवा दुर्लक्षितात. हे कशावरून जाणावे? जसा की कपाळ परीक्षेचा दृष्टांत होय त्यावरून. सूत्र. तैसिया स्थानी तैसिया तैसिया गोष्टी न कीजती की. म्हणजे तशा ठिकाणी त्या त्या प्रकारच्या गोष्टी करू नयेत. जाणवनी नेणे तो सदैव. जाणूनही जो जाणत नाही असा होऊन असणारा तो दैववान होय. दृष्टांत. कोणी एकू धातुर्वादी असे. कोणी एक धातुर्वादी म्हणजे धातू क्रिया जाणणारा असतो. तो रण शोधू जाये, रण पडिले असे. तो रणांगणात मानवदेहाच्या कवट्या शोधण्यासाठी जातो. तो एकाची कानी काडी घाली, ते एरी कानी निगे, ते सांडी. तिथे तो एकीच्या कानात काडी घालतो, ती दुसऱ्या कानातून निघते. ती कवटी तो टाकून देतो. आणिकाची कानी काडी घाली, ते तोंडूनी निगे, तेही सांडी. दुसऱ्या कवटीच्या कानात काडी घालतो, ती तोंडातून निघते, मग तीही तो टाकून देतो. आणिकाची कानी काडी घाली, ते भीतरी जाये, ते घे. तिसऱ्या कवटीच्या कानात काडी घालतो, ती काडी आत जाते, ती तो घेतो. दार्ष्टांतिक. तैसे परमेश्वरू निरोपिती ते विसरे, तया ते अव्हेरिती. त्याप्रमाणे परमेश्वर निरूपण करतात हे खरं असलं तरी निरूपिलेलं विसरणाऱ्याला परमेश्वर अव्हेरतात. का आणि का प्रती बोले, तया तेही अव्हेरिती. परमेश्वराने निरूपण केलेले जो इतरांना सांगत सुटतो त्याला देखील परमेश्वर अव्हेरतात. आपुले या उपयोगाने तया ते न अव्हेरिती.
परंतु परमेश्वराने निरूपण केलेले जो स्वतःच्या उपयोगाला नेतो त्याला मात्र परमेश्वर अव्हेरत नाही. दंडवत प्रणाम.